एक तर जो शिंदे साहेबांकडनं फोन लावून घेण्यात आले किंवा शिंदे साहेबांनी महाराष्ट्रभर असे फोन लावले, तर मला अशी शंका वाटते की शिंदे साहेबांना आत्ताच फोन लावायची का गरज पडली? हे गेले 30 वर्ष झाले ह्या विकासासाठी रामराजे रोज विधान भवनात होतेच ना, त्यावेळेस का रामराजेंनी शिंदे साहेबांकडनं फोन लावून घेतले नाही? म्हणजे लोकांना दाखवायचं एक आणि म्हणायचं एक. त्यांनी जे काय बोलले, रामराजे जे काय बोलले ते त्यांचा सभेचा वृत्तांत बघितला तर त्यांच्या परिवाराव्यतिरिक्त फलटणमध्ये नागरिकच नाहीत आणि फलटणचं अस्तित्वच नाही हे सिद्ध होतं. परिषदेची निवडणूक लागली, याच माध्यमातून आपल्या बरोबर आहेत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरदादा नाईक निंबाळकर. यामध्ये जाणून घेऊ की कशा पद्धतीने अटीतटीचा सामना निंबाळकर विरुद्ध निंबाळकर आहे. आणि याच माध्यमातून हे महायुतीचे जे मंत्री होते, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, हे फलटणला सभेसाठी आले होते. ज्यांच्या सभेसाठी आले होते ते स्वयंखुद्द रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्राचे सभापती राहिलेले आहेत, महाराष्ट्राचे एक जबाबदार मंत्री राहिलेले आहेत. गेले 30 वर्ष ते सत्तेत राहिलेले आहेत. त्यांच्याकडे फलटणचे आमदार आणि ते स्वयं विधान परिषदेचे आमदार असे 2 आमदारके त्यांच्याकडे होत्या आणि सभापतीपद महाराष्ट्राचं नंबर 2चं पद आणि प्रोटोकॉल नंबर 1चा प्रोटोकॉल असणारं पद हे यांच्याकडे होतं. गेल्या 30 वर्षामध्ये असे फोन लावायची गरज त्यांना वाटली नाही का? आमचं फलटण शहर बनू पाहत होतं. ह्या शहराला परत ग्रामीण खेडेगावाकडे नेण्याचं काम ह्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी केलं. अशा परिस्थितीमध्ये जे CM साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे काय फोन केले की राजकीय असे फोनला किती महत्त्व असतं. जे 30 वर्ष मंत्री असून त्या काय करू शकले नाहीत, तर हे फोनने असं काय फलटणमध्ये जादू होणार आहे की त्या फोनमुळे फलटण शहराचा विकास झाला? त्यांच्याकडे विजनच नाही. ते फोन झाल्यानंतर तुम्ही श्रीमंत रामराजेंचं भाषण ऐकलं का की माझी फॅमिली, माझा मुलगा आणि माझ्या परिवाराला तुमची गरज आहे. ते असं म्हटले नाहीत की माझ्या शहराला गरज आहे, माझ्या शहरातल्या नागरिकांना तुमची गरज आहे. म्हणजे तुम्ही असं, म्हणजे माझा असा समज आहे की हे फक्त परिवारवाद, राजेशाहीवाद आणि स्वतःच्या परिवाराच्या व्यतिरिक्त फलटण शहर अस्तित्वातच नाही अशी भावना ह्या लोकांची दिसते. त्यामुळं एक तर जो शिंदे साहेबांकडनं फोन लावून घेण्यात आले किंवा शिंदे साहेबांनी महाराष्ट्रभर असे फोन लावले, तर मला अशी शंका वाटते की शिंदे साहेबांना आत्ताच फोन लावायची का गरज पडली? हे गेले 30 वर्ष झाले ह्या विकासासाठी रामराजे रोज विधान भवनात होतेच ना, त्यावेळेस का रामराजेंनी शिंदे साहेबांकडनं फोन लावून घेतले नाही? म्हणजे लोकांना दाखवायचं एक आणि म्हणायचं एक. त्यांनी जे काय बोलले, रामराजे जे काय बोलले ते त्यांचा सभेचा वृत्तांत बघितला तर त्यांच्या परिवाराव्यतिरिक्त फलटणमध्ये नागरिकच नाहीत आणि फलटणचं अस्तित्वच नाही हे सिद्ध होतं. याच्यात आता त्यांना पराजय दिसू लागलेला आहे. फलटण शहराने निर्णय घेतलेला आहे. फलटण शहराने फलटणचा नागरिक म्हणून माझा विचार करायचा, माझ्या बरोबरच्या 27 उमेदवारांचा विचार करायचा फलटण शहराने विचार केलेला आहे. आता फलटणकरांना असं वाटतंय की अनिकेत नाईक निंबाळकरांना रामराजे नाईक निंबाळकर आहेत, मग ह्या शमशेर नाईक निंबाळकरांना आणि ह्या 27 उमेदवारांना आता आम्हाला उभं राहिलं पाहिजे म्हणून फलटण शहर आमच्या बाजूने उभं राहते. आणि हे राहत असताना त्यांना त्यांचा पराजय दिसून येत असल्यामुळं त्यांना नाईलाजाने शिवसेनेचा धनुष्यबाण त्यांना हातात धरण्याची वेळ आलेली आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना जे काय इथं येत असताना जे काय सांगण्यात आलं होतं ते त्यांना इथं आल्यानंतर त्याची सत्यता पडताळणी असता त्यांना सगळं खोटं वाटायला लागलं. त्यामुळं त्यांना असं वाटत असेल की मी जर ह्या सासरवाडीचा उल्लेख केला आणि ह्याच्यात जर काही तथ्य नसेल तर मी करायचं काय? वास्तविक पाहता ही फलटण ही
छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे. आणि हे नाकारण्यासारखं फलटण फलटणचा तो अभिमान आहे आणि फलटणचा तो स्वाभिमान आहे. त्यामुळे फलटण हे छत्रपती शिवाजी महाराजांना सदैव आमच्या घरातलं आमच्या आमच्या फलटणचा एक प्रतिनिधी म्हणूनच छत्रपतींकडे पाहण्याचा दृष्टिकोन फलटणचा आहे. पण ही आठवण करून देण्याची वेळ त्यांना आली. ज्यांनी यांना आठवण करून दिली त्यांना याच्या गोष्टीचा आधार घ्यायची गरज पडायला लागली. हेच आम्हाला शॉकिंग होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आधार की बाबा ह्या फलटणचे हे त्यांचा आजोळ आहे की हे त्यांची सासरवाडी आहे हे सांगून आम्हाला तुम्ही मतं द्या आणि आम्ही या वंशातले आहोत हे असं सांगण्यासाठी म्हणून ही चिठ्ठी देण्यात आली. अशी का वेळ आली असावी काय वाटतं तुम्हाला? जनमानसात गेल्या 30 वर्षामध्ये 35 वर्षामध्ये त्यांनी फलटणवर ही वेळ आणली. त्यामुळे फलटणनी त्यांच्यावर ही वेळ आणली की आता हे आमचं महात्म्य सांगायची वेळ त्यांना आलेली आहे. बरोबर होते फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दस्तूरखुद्द शमशेरदादा नाईक निंबाळकर अशा पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणात या फोनाफोनीवरनं हल्ला केला हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. कॅमेरामॅन आशिषसह मुकुंदराज काकडे फलटण.